तर आरटीओने सांगितलेलं आहे, जर लूटमार करताना कोणी आढळल्यास कोणत्या माणसाची जर तक्रार आली, त्या कस्टमरची जर तक्रार आली, तर त्या गाडीचं परवाना रद्द केलं जाईल. पूर्ण ते लूटमार करत आहेत. आता पण रिक्षावाले काय काय आहेत असे की त्यांची जर कंप्लेंट आरटीओ कडे गेली, त्या रिक्षावाल्याचा नंबर, सगळं गाडी नंबर सर्व घेऊन ते त्याच्यावर कारवाई करतील. त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळं असे लूटमार करू नका आणि 2-3 दिवस सपोर्ट करा मित्रांनो. येत्या मंगळवारी आपल्याला कळेलच की आपला काय निर्णय येईल, आणि तोपर्यंत संयम ठेवा मित्रांनो. लूटमार करू नका. जे आहे ते भाडं आकारा. आणि बरेच रिक्षावाले असतील, कॅबवाले असतील, त्यांनी बंद ठेवलेलं आहे. काही याला सपोर्ट करत नाहीत, काही करत आहेत. काही संघटना सपोर्ट करत नाहीत. तर डॉक्टर फेस्टिवल समाजाची एकमेव संघटना आहे जी पूर्ण ताकदीने उभी आहे, आणि बाकी संघटना त्यांना खेचण्याचं पण काम करत आहेत, कमी दर्शनाचं पण काम करत आहेत. पण आता रिक्षावाले असो किंवा कॅबवाले असो येडे राहिलेले नाहीत. त्यांना कळत आहे कोण कोणासाठी किती झटतंय, कोण मॅनेज होतंय, हे सर्व त्यांना कळत आहे. त्याच्यामुळं कोणी किती काही केलं तरी काय उपयोग होणार नाही. त्यामुळं लूटमार बंद करा आणि व्यवस्थित चालवा. मंगळवारी कळेलच आपल्याला की आपला काय निर्णय होईल ते. तर जय शिवराय मित्रांनो. आज आहे 19 जुलै 2025, वार शनिवार. आणि आज पण संप सुरूच आहे मित्रांनो. कॅब चालक असेल आणि ऑटो रिक्षा चालक असेल, आज पण संपच आहे. तर त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये प्रवाशांची खूप गर्दी वाढत आहे. पुन्हा पुण्यामध्ये पण स्वारगेट झालं, बसस्थानक झालं, अजून वाकडेवाडी बस स्टँड झालं, भरपूर रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, अशा पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशनला सर्व ठिकाणी खूप गर्दी वाढत आहे माणसांची. काही संघटना ज्या आहेत त्या अशा आहेत की सपोर्ट करत नाहीत. ते म्हणतायत अडवणूक करू नका, रिक्षावाल्यांना अडवू नका. त्यांच्या संघटनांच्या काही रिक्षा आहेत. पुन्हा वेगवेगळ्या संघटना, भरपूर अशा वेगवेगळ्या संघटना आहेत की त्या आपल्याला सपोर्ट करत नाहीत. तर एकमेव संघटना अशी आहे डॉक्टर क्षीरसागर यांची, ती पूर्ण पूर्ण ताकदीनिशी उभी आहे कॅबवाले, रिक्षावाले सर्वांच्या. त्यांना कुठलाही हेतू नाही त्यांचा. आणि बाकीचे जे आहे ते काही सपोर्ट करत नाहीयेत. तर आरटीओने सांगितलेलं आहे, जर लूटमार करताना कोणी आढळल्यास कोणत्या माणसाची जर तक्रार आली, त्या कस्टमरची जर तक्रार आली, तर त्या गाडीचं परवाना रद्द केलं जाईल. पूर्ण ते लूटमार करत आहेत. आता पण रिक्षावाले काय काय आहेत असे की त्यांची जर कंप्लेंट आरटीओ कडे गेली, त्या रिक्षावाल्याचा नंबर, सगळं गाडी नंबर सर्व घेऊन ते त्याच्यावर कारवाई करतील. त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळं असे लूटमार करू नका आणि 2-3 दिवस सपोर्ट करा मित्रांनो. येत्या मंगळवारी आपल्याला कळेलच की आपला काय निर्णय येईल, आणि तोपर्यंत संयम ठेवा मित्रांनो. लूटमार करू नका. जे आहे ते भाडं आकारा. आणि बरेच रिक्षावाले असतील, कॅबवाले असतील, त्यांनी बंद ठेवलेलं आहे. काही याला सपोर्ट करत नाहीत, काही करत आहेत. काही संघटना सपोर्ट करत नाहीत. तर डॉक्टर फेस्टिवल समाजाची एकमेव संघटना आहे जी पूर्ण ताकदीने उभी आहे, आणि बाकी संघटना त्यांना खेचण्याचं पण काम करत आहेत, कमी दर्शनाचं पण काम करत आहेत. पण आता रिक्षावाले असो किंवा कॅबवाले असो येडे राहिलेले नाहीत. त्यांना कळत आहे कोण कोणासाठी किती झटतंय, कोण मॅनेज होतंय, हे सर्व त्यांना कळत आहे. त्याच्यामुळं कोणी किती काही केलं तरी काय उपयोग होणार नाही. त्यामुळं लूटमार बंद करा आणि व्यवस्थित चालवा. मंगळवारी कळेलच आपल्याला की आपला काय निर्णय होईल ते. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. मराठी माणसाला सपोर्ट करा आणि आपल्या ॲटो ड्रायव्हरला पण सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद.